जय श्रीराम सर्वांना। माझं नाव सचिन पाटील, तसेच माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव सच इन्फॉर्मेशन अँड टेक नाव दिलेलं आहे। व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश आहे माझा की आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना मायक्रो फायनान्स संदर्भात भरपूर माहिती भेटली पाहिजे, त्याविषयी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। मायक्रो फायनान्स म्हणजे काय? मायक्रो फायनान्स म्हणजे एक सूक्ष्म लोन, सूक्ष्म कर्ज जे की आपण महिला बचत गटांना देतो। भरपूर वर्षापासून महिला मायक्रो फायनान्सचे लोन घेत आहे, पण हे लोन घेण्यापासून भरपूर लोकांचा फायदा पण झालेला आहे, महिलांचा फायदा पण झालेला आहे। त्यांनी छोट्या कर्जातून मोठा उद्योगधंदे त्यांनी सुरू केलेले आहे। आम्ही स्वतः बघत आहे, कारण आम्ही ह्या मार्केटमध्ये आम्हाला पण 10-11 वर्ष झालेले आहे। ऑल ओव्हर अर्धा महाराष्ट्र मी फिरलेला आहे पण आहे, आणि भरपूर काही गोष्टी महिलांकडून समजून घेतलेल्या आहे, भरपूर काही समस्या बघितलेल्या आहे। या 10-11 वर्षामध्ये मला नोटबंदी, लॉकडाऊन या गोष्टीविषयी भरपूर काही अनुभव आलेला आहे। कारण यामध्ये मायक्रो फायनान्स कंपनीचं भरपूर काही नुकसान पण झालेलं आहे की लॉकडाऊनमध्ये काही महिलांनी वेळेवर पैसे भरले नाही आहे, त्यांची काही थकबाकी पण आहे। आणि मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना एक रिक्वेस्ट करतो की जे लॉकडाऊनमध्ये ज्या महिलांनी पैसे थांबवलेले आहे त्यांनी लवकरात लवकर ते क्लिअर करा, आपलं रेकॉर्ड क्लिअर करा, सिबिल क्लिअर करा, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये मायक्रो फायनान्स कंपनी कर्ज देईल। माझा एक आजचा विषय असा होता की महिलांना भरपूर काही गोष्टी माहीत नाही आहे। आपण तर कर्ज घेत आहे, पण हे कर्ज घेऊन आपण काय करणार? कर्ज आपल्याला कंपनी 40 ते 50-60 हजारापर्यंत, 70 हजारापर्यंत सध्या कंपनी कर्ज देत आहे। भरपूर महिलांची समस्या एक आहे की आम्हाला कर्ज का भेटत नाही, जास्त कर्ज का दिलं जात नाही, 1 लाख ते 2 लाखापर्यंत, 3 लाखापर्यंत का दिलं जात नाही? पण कारण एक महिला एका कंपनीकडनं, मायक्रो फायनान्स कंपनीकडनं लोन घेत नाही। त्यांचे भरपूर काही मायक्रो फायनान्सकडनं लोन चालू आहे सध्या। त्यामुळे RBIनं पण त्याच्यात एक गाईडलाईन तयार केलेली आहे महिलांसाठी की एक महिला जास्त कर्ज घेऊ शकत नाही, तिची मर्यादा पण आपण ठेवलेली आहे। त्या मर्यादेमध्ये राहूनच आपल्याला कर्ज घेता येईल। असे काही 3 नियम RBIनं लागू केलेले आहे 2025 मध्ये, मी ते तुम्हाला सांगतो। पहिला नियम असा आहे की एक महिला जास्तीत जास्त 3 फायनान्सचं, मायक्रो फायनान्सचं कर्ज घेऊ शकते। दुसरा पॉईंट असा आहे की एका महिलेचं उत्पन्न 3 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे, कुटुंबाचं उत्पन्न। तिसरा पॉईंट असा आहे की कुटुंबाची जे मासिक कर्ज परतफेड आहे त्याच्या 50% पेक्षा जास्त असू शकत नाही। तिसरा पॉईंट आहे, तर या आधारावर मायक्रो फायनान्स कंपनी सध्या काम करत आहे, आणि यामुळे भरपूर महिलांना लोन घेण्यासाठी अडचणी पण येत आहे। कारण काही महिलांचं 3पेक्षा जास्त लोन चालू आहे, काहींची जास्त आउटस्टँडिंग आहे। या समस्येमुळे त्यांना लोन मिळत नाही। भरपूर महिला मायक्रो फायनान्सचे ऑफिस, मायक्रो फायनान्स म्हणजे ब्रँचेसचे ते फेऱ्या मारत आहे, कारण RBIने जे नियम लावलेले आहे त्याच नियमामध्ये सध्या मायक्रो फायनान्स कंपनी काम करत आहे। तर मला एक सांगायचं आहे की महिलांना आपली जेवढी क्षमता आहे कर्ज परतफेड करण्याची तेवढंच कर्ज त्यांनी घ्यावे, कारण जास्त कर्ज घेतल्याने त्यांच्यावर जास्त कर्जाचा म्हणजे हप्त्याचा परिणाम जास्त होईल। कारण जास्त हप्ता जर आला तर त्यांना भरू शकत नाही वेळेवर। ते आम्ही स्वतः बघत आहे की त्यांना हप्ता भरायला भरपूर काही अडचणी येत आहे, कारण ज्या तारखेला त्यांचा हप्ता असतो त्या तारखेला त्यांच्याकडे जवळ पैसे नसतात। कारण 1 ते 10 तारीख अशी असते मायक्रो फायनान्सची, महिला बचत गटाची, की या 1 ते 10 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत जास्तीत जास्त जेवढा मायक्रो फायनान्सचे त्यांनी कर्ज घेतलेले आहे तेवढा मायक्रो फायनान्सचे त्यांची EMI त्यांना द्यावं लागतं।
त्यामुळे त्यांना या गोष्टीची अडचण येते. तर मला एक सांगायचं आहे की महिलांनी ज्या पण कंपनी सध्या लोन घेत आहे त्याची कर्ज परतफेड वेळेवर करावे, वेळेवर हप्ते भरावे. जे भरत नसतील त्यांनी सुरुवात करा आपल्या भविष्यासाठी. ठीक आहे. तसेच नेक्स्ट व्हिडिओ मी आता घेऊन येणार आहे याच आधारावर. त्यासाठी तुम्ही मला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर या गोष्टीमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, ज्या ग्रामीण भागातील बचत गट आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.